नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी दह्यापासून घरच्या घरी श्रीखंड बनवणार आहोत आणि अगदी ड्रायफ्रूट घालून महागडं असं श्रीखंड आपण घरी बनवणार आहोत। अगदी बाजारामध्ये जसं तुम्हाला श्रीखंड मिळतं डब्यामध्ये पॅकिंग असलेलं, तर त्याच पद्धतीने चव असणार आहे किंवा त्यापेक्षा अति उत्तम असं श्रीखंड हे आपण घरच्या घरी बनवणार आहोत। तर पाहू शकता आपण श्रीखंड अगदी मस्त असं झालेलं आहे, अगदी टेस्टी असं झालेलं आहे। तर पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे ती। तर हे श्रीखंड बनवत असताना गोडसर दही असेल तर अतिउत्तम, पण जर आंबटसर दही असेल तर साखर थोडीशी एक्स्ट्रा म्हणजे थोडीशी जास्त लागेल। तर आता आपण पहिल्यांदा दही पाहूया। तर दही मस्त असं दाटसर असं आपण लावून घेतलेलं आहे। ऍक्च्युली थोडंसं गरम असं दूध घ्यायचं आणि मग त्यामध्ये विरजण घालायचं, जेणेकरून आपलं दही जास्तीत जास्त आंबट न होता थोडासा गोडसरपणा त्यामध्ये उतरेल आणि चव सुद्धा वाढेल। तर आता पाहू शकता आपलं मस्त असं हे दही लावून तयार आहे। तर हे दही आपण गाळून घ्यायचं आहे आणि त्यातील जे पाणी आहे, जो पाण्याचा पूर्ण जो अर्क आहे तो काढून टाकायचा आहे आणि घट्टसर दाटसर असं दही आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर पाहू शकता वाटी मी एक मस्त असे बाउल घेतलेले आहे, तर त्या बाउलवरती आपण चाळण घातलेले आहे। आता चाळणीमधून सुद्धा आपलं व्यवस्थितपणे गाळण करून होणार नाही, म्हणून मी एक पातळ असं कापड घेतलेलं आहे। पाहू शकता कॉटन किंवा टेरिकॉटन असेल तरीही चालेल, पण मस्त असं थोडंसं त्याच्यातून व्यवस्थितपणे गाळलं जाईल दही। या पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता हे सर्व असं दही मी या कापडामध्ये ओतून घेत आहे आणि आता याची एक पुरचुंडी तयार करूयात। तर अशा पद्धतीने आपल्याला पुरचुंडी तयार करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला दाबून थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त वेळ लागणार नाही आपलं पाणी जे आहे ते दह्यातील निघण्यासाठी। आणि बाकीचं आपण जे पाणी असणार आहे त्यामध्ये, तर ते काढण्यासाठी आपण ह्या दह्याची आपण गाठोडं असंच बांधून ठेवणार आहोत आणि मग ते लटकून ठेवायचं आहे आपल्याला। आता मी ते सुद्धा दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने लटकून ठेवायचं आहे ते। पहिल्या प्रथम आपण याच्यामध्ये जेवढं पाणी आपण काढू शकू तेवढं पाणी या चाळणीमधून काढून घेऊयात। आता पाहू शकता आपण दाबून दाबून पिळून म्हटला तरीही चालेल। तर आपण हे असं या पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे दह्यामधील आणि घट्टसर दाटसर असं आपल्याला दही हवं आहे। तर बघू शकता तुम्ही एवढं हे पाणी जे आहे ते दह्यातील निघालेलं आहे। तर अजून पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं दह्याचा गोळा आपल्याला हवा आहे। तर त्यासाठी आपण ही अशी गाठ मारायची आहे आणि अडकवून ठेवायचं आहे आपल्याला, किंवा चाळणीमध्ये असं ठेवून यावरती जर वरवंटा वगैरे किंवा जड अशी वस्तू ठेवली तरीही चालेल, जेणेकरून त्या चाळणीमधून पाणी डायरेक्ट बाउलमध्ये येईल। तर आता मी लटकून ठेवत आहे आणि जवळजवळ एक 5 तास लटकवून ठेवायचं आहे, जेणेकरून पूर्ण पाणी जे आहे ते निघून येईल। तर पाहू शकता या पद्धतीने मी हे बांधून ठेवलेलं आहे गाठोडं आणि एक 5 तासांनी पाहू शकता हे पाणी एवढं असं जमा झालेलं आहे। तर आता आपण हे गाठोडं जे आहे ते सोडून घेऊयात आणि आता आपण हे जी पुरचुंडी आहे किंवा गाठोडा आहे ते सोडलेलं आहे आणि दाटसर असं दही जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, पाहू शकता। तर याच पद्धतीने आपल्याला दहीचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि दाटसर असा गोळा हवा आहे श्रीखंडसाठी।
तर आता आपलं जवळजवळ हे 2 वाटी जर दही आहे तर 2 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। तर मी अंदाजे आता घालत आहे साखर, पण तुम्ही जेव्हा मेजरमेंटने घालाल किंवा तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही 2 वाटी दह्यामध्ये 2 वाटी साखर घालायची आहे। आणि जर थोडंसं दही जास्त गोडसर असेल तर 2 वाटी दह्यामध्ये 1.5 वाटी साखर घातली तर चालेल। म्हणजे त्याच्या आंबटपणानुसार तुम्हाला साखर कमी जास्त करायची आहे। तर आता ही साखर घालून आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायची आहे साखर। आता दह्यामध्ये थोडंसं तर पाणी असतंच तरीही, आणि तर त्यामुळे साखर छान अशी वितळून जाणार आहे या दह्यामध्ये। तर पाहू शकता आणि आता आपण वेलची जी आहे ती वेलची सुद्धा आपण ऍड करत आहोत। वेलची मी कुटून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर आणि वेलची मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला मग जास्त वेळ हे हलवत बसायची किंवा मिक्स करायची गरज पडणार नाही। वेलची आणि साखर मिक्सरला लावून घेतलीत, पहिल्यांदा मेजरमेंटनुसार आपल्याला वाटीने मापून घ्यायचं आहे आणि मग वेलची आणि साखर मिक्सरला लावायची आहे। आता ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहे, तर ड्रायफ्रूट आपण व्यवस्थित असे साफ करून त्याला कट करून घेऊयात। बारीक असं ड्रायफ्रूट कट करायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही हे खाल श्रीखंड तेव्हा दाताखाली थोडंसं ड्रायफ्रूट आल्यानंतर एक छान अशी चव येते, छान अशी टेस्ट येते। आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं दही लावत असताना थोडीशी साई जर जास्त, म्हणजे जी मलई असते, जी साई असते ती थोडी जास्त घातली तर अजून टेस्ट वाढेल। आणि थोडंसं तुम्ही केशर घातलं तर अतिउत्तम। आता सध्या माझ्याकडे केशर अवेलेबल नाहीये, तर आता मी ड्रायफ्रूट घातलेलं आहे आणि माझ्याकडे बदाम आणि काजूचे तुकडे आहेत, तर ते मी यामध्ये ऍड केलेले आहेत। वरतून दिसायला सुद्धा सुंदर असं हे श्रीखंड दिसत आहे, त्याचनुसार चवीला सुद्धा अति उत्तम असं हे श्रीखंड झालेलं आहे। तर यानुसार तुम्ही हे मस्त असं श्रीखंड बनवू शकता आणि घरच्या घरी असं अशा पद्धतीने श्रीखंड बनवून खाऊ शकता। तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला, अगदी थोडासा जरी आवडला, तरी लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। आणि मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। थँक यू।